किताब या श्रेणी देतोय। संदेशजी मगर साहेबांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। आपल्याला भारत मॅच किताब द्यायचा आहे। सामन्याकडे जाऊया। सामन्याला होती सुरुवात। पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा चेंडू होता। डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळलाय। तोपर्यंत सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली जातीये। आघाडीची जोडी प्रत्येक आणि चेतन ही जोडी आघाडीची। त्यावेळेस कट केल्या बॉलला षटकचा कव्हरच्या खेळाडूला मात्र बीट केलंय। एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये जरूर घेण्याचा प्रयत्न जो इथे मैदानाच्या मध्ये केला जातोय। संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये पुढे एकदा बघणार आहोत। स्कोरबोर्ड कडे घेऊन जाईल 3 धावा। चेतन बोडके दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक दाभाडी आघाडीची जोडी आहे। षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी किरण अक्रॉस द बॅट यावेळेस तिथे खेळण्याचा प्रयत्न केलाय। संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये नक्कीच इथे स्थिर असेल। डॉट चेंडू इथे मैदानामध्ये आलेला आहे। सन्माननीय संदेशजी मगर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देत आहोत। किरण मोरे स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा किरण। बोलो तयार। क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय। सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केलाय। दुसरा धावेचा प्रयत्न धफलकावरती आपण पाहतोय 4। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा किरण दिघे और द विकेट स्ट्राइक ऑन प्रतीक। हा चेंडू सोडून दिलाय। औचित्य बराचसा बाहेर ठेवलेला चेंडू होता। व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये आलाय। अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे एकदा थोडंसं बदलत आहे। स्कोर बोर्ड वरती 5 धावा। और द विकेट मोठा फटका खेळलाय। फटका तर फसलाय। चेंडू हवेत। क्षेत्र खूप मात्र चांगलं होतं। तिथे मात्र प्रयत्नही खूप चांगले केले। अगदी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत। संघाची धावसंख्या आपण बघतोय 7 वरती धावफलक पोहोचलाय। क्रिकेटचा खेळ आपण नक्कीच या मुळशी धरण विभागामध्ये नक्कीच पाहतोय। ग्रामीण क्रिकेट थोडंसं पुढे आलेलं आहे आता। कारण ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय प्रत्येक टीमला एक दर्जेदार किट आहे, कॅप आहेत। मैदानाला खूप चांगल्या प्रकारे सजवण्याचं काम केलंय। यावेळेस बीमर चेंडू कदाचित ग्रीप चेंडूवरती मजबूत नव्हती। यावेळेस किरणची फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता। चेंडू स्लिप झालाय। नो बॉलचा इशारा मात्र पंचाने कळवलाय। 28 इंचांवरती असणारे बेल्स आणि त्याच्यापेक्षा अधिक वर जर चेंडू येत असेल तर नक्कीच तो चेंडू फलंदाजासाठी कुठेतरी धोकादायक आहे। म्हणून पंचाने इथे नो बॉल घोषित केलाय। अतिरिक्त धावेत आली। अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल 8 वरती। आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू। बॉल तयार। पुढे त्या किरण ओर द विकेट। यावेळेस उडवलाय चेंडूला। फ्री हिटचा पुरेपूर फायदा उठवलाय इथे प्रतीक दाभाडेने। प्रतीकच्या बॅट मधून षटकार। षटकार आलाय। या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल। 14 धावा स्कोरबोर्ड वरती। एक षटक आपण पाहतोय संपलेला आहे। वेळ वाचवायचा आहे। नक्कीच आपण पाहतोय स्पीड टीम मीटिंग आणि या गोष्टीसाठी आपण आज थोडासा वेळ जास्त देणार नाही कुठल्याही संघांना। 14 धावा।
एक षटक. तर मॅच कडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हरीश जाधव आता मात्र गोलंदाजीसाठी ते आलेले आहेत. हरीश मैदानामध्ये बघायचं गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. दोन्ही चेंडू मात्र वाईड आलेत. अतिरिक्त धावांची मैदानामध्ये सुरुवात केली जाते. हाही चेंडू मात्र बघायचा एक्स्ट्रा कव्हरचा झोन निवडला. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार. हा आलाय चौकार. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंट आपण पाहतोय. चेंडू मात्र तिथे फिंगर रोल केलेत हरीश जाधवडे. यांच्याकडे अनुभव प्रचंड मोठा आहे. 22 आरोपांना सिंगल इथे येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये आपण बघणार आहोत 21 वरती धावफलक. प्रतीक दाभाडे आणि चेतन बोडके ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना प्रतीक स्ट्राईक ऑन तयार असतील. आतापर्यंत कुठेतरी धावेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजांचा देखील असेल. हे दुसरं षटक प्रगती पथावरती असताना हरीश जाधव या सीझन मध्ये एक वेगळ्या लुक मध्ये आपण या खेळाडूला जरूर बघतोय. पुढे सरसावा असतो किती खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेस नियंत्रण नाहीये. पंच नाखुश आहेत. गोलंदाजाला मात्र तिथे दंडित करतायत. आपले बाहू फैलावलेत आणि तेव्हा व्हाईट बॉलचा इशारा केलाय. परंतु मला वाटतं पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय यावेळेस हरीश जाधव यांनी. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. वाईड आहे की नाही हे मात्र तिथे बोला. रिव्ह्यू कॅन्सल केलाय. कॅन्सल केलेला आहे रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे. आताचा वाईट बॉल आहे. गोलंदाजीसाठी पुढे गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे थोडासा बदलाव. पंचांसोबत थोडीशी चर्चा मात्र नक्कीच खेळाडू तिथे करतायत. पंच देखील काही नियमावली खेळाडूंसोबत शेअर करतायत आणि तिसऱ्या पंचाची मदतच तिथे घेतली जाणार आहे व्हाईट चेंडूसाठी. कारण खेळाडू देखील आपण पाहतोय ज्यावेळेस बॅटिंग टीमने याच्यावरती आक्षेप घेतला की जर फिल्डिंग टीमने तिथे रिव्ह्यू घेतलाय तर तुम्ही रिव्ह्यू मागे का घेताय, असे बरेचसे प्रश्न बॅटिंग टीमकडे होते. आणि पंचाने सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही, मग आपण तुमच्याच निर्णयाकडे जाऊ. त्यांनी निर्णय घेतलाय, रेफर केलाय, तर आपण तिसऱ्या पंचाकडे रेफर करूया. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. पहिलवान आदरणीय हनुमानजी फाटक साहेबांचं आगमन होतंय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. हनुमानजी फाटक यांचं याच्याकडे आगमन होतंय. त्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने पुढे जाऊयात. हाही चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये वेग होता. या चेंडूमध्ये संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं आहे. स्कोरबोर्ड वरती 22 धावा आहेत. दुसरं षटक इथे प्रगती पथावर असताना स्विचिटचा स्ट्रोक खेळायचा होता. आता मात्र खांद्याचा वापर करताय. 2-3 पावलांवरून मात्र टाकली जाणारी गोलंदाजी. कमबॅक खूप जबरदस्त हरीश जाधव यांचं.
समोर प्रतीक, मोठा स्थगिती खेळायचा होता, फटका फसलाय, शॉटॅक्सचा कव्हरचा खेळाडू, ओहो 100 कॅच, एक हातामध्ये टिपला, एक जबरदस्त झेल, विकेट होईल पतन, फलंदाज बाद. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता पहिली विकेट डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येकच्या रूपाने, त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर दाखल होतील गौरव दाभाडे. मैदानामध्ये दाखल ते होत आहेत जीडी. आतापर्यंत खूप इकॉनॉमी आणि खूप चांगला स्कोर आतापर्यंत नक्कीच करिअरमध्ये खूप चांगला स्ट्राईक रेट देखील त्याचा राहिला आहे. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना गौरव दाभाडे स्ट्राईक ऑन तयार असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पुन्हा एकदा इथे केलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. डीप लॉंग ऑनच्या कॉर्नरच्या झोन मधोमध खेळाडू एक तयार आहे, तैनात आहे. हलक्या हाताने चेंडू यावेळेस खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू आहे ती अगदी सहजरित्या एक सिंगल देखील मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाईल. एक धावी ती आली. षटक क्रमांक संपला जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोरबोर्ड वरती आता असतील. बघायचे अजूनही उर्वरित 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जाणार आहेत. दोन षटक संपलेली आहेत. 23 धावा धापलकावरती आपण मैदानाच्या मध्ये ते बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ धिगे. इकॉनॉमी खूप चांगला आपण पाहतोय आतापर्यंत समर्थचा राहिलाय. बेस्ट आपण पाहिले गेले तर त्याचा स्पेल 9 धावा खर्च करत 3 विकेट मिळवण्याचा त्याचा आपल्या करिअर मध्ये राहिला आहे तो समर्थ धिगे. आता गोलंदाजीसाठी तयार असतील. वेळ पुन्हा एकदा आपण पाहतोय. नक्कीच मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. 23 धावा च्या धापलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. समर्थ धिगे. गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ. स्ट्राईक वरती आपण बघतोय गौरव दाभाडे. ओ यावेळेस काय पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल, विकेट. Jazz in the mix. जीने के हैं 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के हैं 4 दिन, बाकी है बेकार. पहिला चेंडू होता. शफल झाले गौरव. क्रीज खूप लवकर घरटं सोडलं आणि तिथे त्याचा फायदा उठवला इथे समर्थने. गौरव पण पाहतोय ते मैदानामध्ये बाद होतील. नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होत आहेत. आर्यन. 23 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस तयार असतील. आर्यन समर्थ येथे आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांनी विकेट मिळवली आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी आर्यन मेंगडे आलेत. स्ट्राईक ऑन तयार आहेत. क्रॉस द बॅट, फटका फसलाय परंतु कुठलाही खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकणारे स्कोरबोर्ड वरती बघायचं यावेळेस आता 24 धावा आहेत. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतीये.
परंतु असं म्हणतात ना का ही शांतता येणाऱ्या वादळाची असते असेल, ही शांतता येणाऱ्या सुनामीची असेल, ही शांतता अशांत करणार कोण हे देखील आज मैदानामध्ये बघायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे समर्थ दिघे ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा स्ट्रोक डीप स्क्वेअरच्या दिशेने चेतनच्या बॅटमधून एक कडक प्रहार षटकार. थँक्यू टीम. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये चेतन बोडकेंच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे, कारण त्यांना माहिती आहे एका बाजूने आता आपल्याला खिंड लढवणं ही आपली जबाबदारी असणार आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला स्पीड अप करा टीम. धावा. तिसरं षटक सुरू असताना मैदानाच्या मध्ये अक्षरशः आपण पाहतो इथे कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम सुरू होतं आर्य समर्थचं, परंतु तिथे आक्रमण केलंय चेतनने. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. हरी जाधव डाऊन दी बॉल. इथे मात्र सुट्टी मिळणार नाहीये. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चेतन बोडके होतील बाद. Dark in here, the land where civilization forgot. विकेट येताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आक्रमण जरूर आलं होतं, परंतु पुढच्याच चेंडूवरती कमबॅकही खूप चांगलं पाहायला मिळालं यावेळेस समर्थ दिघेचं. 30 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश शेळके. धावलकावरती पुन्हा एकदा बघायचं यावेळेस दिनेश स्ट्रायकन तयार आहे. फुल टॉस होता यावेळेस. शरीराचा वेध घेणारा चेंडू शॉर्ट फॅन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर इथे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नकार यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये कळवलंय. एक सिंगल इथे घेतली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलंय. थोडीशी शांतता ही जरूर मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु ही शांतता अशांत करणार कोण यासाठी देखील आपण पाहतोय मैदानामध्ये थोडंसं पाहणं गरजेचं आहे. याही वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट. आर्यनच्या रूपानं मोठा धक्का संघाला. It's the underground. It's our star remix. Welcome to the jungle. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा. जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर. आणि यानंतरची देखील होणारी मॅच MM कोराई योद्धा विरुद्ध रायगड वॉरियर्स या दोन टीम मध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. MM कोराई योद्धा विरुद्ध रायगड वॉरियर्स. कॅप्टन आपण टॉस साठी चला. तीन षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत ते 31 धावा. हरीश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पुढे तयार असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. खरं तर आपण पाहतोय मेघडी युवमंच या टीमने आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि निर्णय झाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं.
समर्थन आपण पाहायला गेलं तर 3 विकेट मिळवले आपल्या गोलंदाजीमध्ये, अवघ्या 8 धावा देखील त्याने खर्च केल्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. MM कोराई योद्धा टीम सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यावेळेस प्रयत्न आहे, प्रयत्नांमध्ये यशही मिळेल. याच्याकडे सन्माननीय तुकारामभाऊ राऊडशे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत. तुकारामभाऊ गावडसे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. तर मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का टॉस साठी या. MM कोराई योद्धा विरुद्ध रायगड वॉरियर्स. 33 धाबा दाफलकावर आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फिंगर रोल केले, फ्लाईट दिली थोडीशी चेंडूला. एक सिंगल जरूर मैदानामध्ये आपण पाहतोय शेडी घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाणार आहे. 34 धावा ज्या धावफलकावरती आहेत. शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्यन ओभाळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासोबत दिनेश. चला MM कोराई योद्धा विरुद्ध रायगड वॉरियर्स टीम कॅप्टन तुम्हाला पुन्हा एकदा पुकार आहे, आपण टॉस साठी या. ओ मोठा स्ट्रोक मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. चेंडूच्या खाली जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला दिनेश. विकेट. DJ Vikas. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत. हरीचं हे दुसरं यश आपण मैदानात नक्कीच बघतो आपल्या स्पेल मधलं. 5 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला आहेत. संघाचा अर्धा डाव इथे कोसळलेला आहे. अथर्व आणि दुसऱ्या बाजूला आता आर्यन ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना हरीश जाधवचा स्पेल. स्ट्रायकर आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा अथर्व. चला MM कोराई योद्धा टीम कॅप्टन. पहिलाच बॉल होता यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये स्ट्रोक इथे खेळलाय. सिंगल तरी आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. सकाळची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती 36 रन. धावा धावफलकावर आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय केला जाईल. सिंगल तरी ती घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे का, परंतु नकार यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये केला. कळवलं आहे 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 37 धावा आहेत. MM कोराई योद्धा विरुद्ध मैदानामध्ये आपण बघणार आहोत रायगड वॉरियर्स. कॅप्टन आपण आलेले आहेत. टॉस आपण करतोय. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे. MM कोराई योद्धा टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चार षटकं संपलेली आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं तयार असतील. पुन्हा एकदा हर्ष बोडके. हर्ष मैदानामध्ये तयार असतील.
समोर मात्र आर्यन आहे, दुसऱ्या बाजूला अथर्व. सगळे यंग खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. एकमेकांची ताकद या खेळाडूने आजमावलेली आहे. आज एकमेकांच्या विरोधात मात्र पुढे येतात, ती ताकद आजमावण्यासाठी तयार आहेत. हर्ष तयार, ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. कार्पेट स्ट्रोक, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि तिथे काय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अथर्वला परतावा लागणार आहे. विकेट, धक्का क्रमांक 6. कहना मेरे शेर का क्या कहना ना 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 ना. आता मात्र आपण बघतोय इथे मैदानाच्या मध्ये विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित दाभाडे नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. आउटफील्ड मैदानामध्ये जरूर फार स्लो आहे आणि इथे मैदानामध्ये काय खेळपट्टी नाहीये, तर आता हे मैदान नाहीये, इथे झाली घसरगुंडी आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. कारण आपण पाहतोय मैदान अक्षरशः ओलसर मैदान आहे. टेनिस क्रिकेट मध्ये पावसाळी क्रिकेटचं फिलिंग आहे. 42 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अथर्वच्या बॅटमधून आलेला चौकार. मोठा फटका खेळायचा होता. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूच्या खूप वेगाने शरीराच्या दिशेने चेंडू आला. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती पुन्हा एकदा 43 वरती धावफलक. 4.3 षटकांच्या या समाप्तीनंतर अभिजित आता मात्र स्ट्राइक वरती आहेत. मोठा फटका खेळायचा होता परंतु फुटवर्क कुठल्याही प्रकारचं पाहायला मिळालं नाही. धावबाची संधी आणि तिथे मात्र काय होईल, फार मोठी अपील आहे, फार मोठा उत्साह तिथे आहे. तिसऱ्या पंचांगाने निर्णय सोपवलाय की इथे फलंदाज बाद आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. फलंदाज बाद आहे. स्ट्रायकर बोला, स्ट्राइकचे फलंदाज बाद आहेत. आर्यन बाद असतील. आर्यन यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता अगदी मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. आर्यनने स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटर संकेत
स्ट्राईक वरती असतील अभिजित. यावेळेस एका हाताच्या साह्याने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. जरूर धावाची संधी आहे आणि ते देखील अभिजित देखील बाद. धक्का क्रमांक 8. आठ फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. रोहन नॉन स्ट्रायकेटला दाखल होतील. शेवटचा बॉल या इनिंगचा. मोठा फटका, याही चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत. 2 खेळाडूंचा मात्र तिथे कॉल होता आणि मला वाटतं तिथे हर्ष थोडेसे खेळाडूकडे पाहत राहिलेत की ते तुम्ही कॉल देणं गरजेचं आहे, परंतु कॉल नव्हता. एकच धावी ती आली. एका धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावेंचा आता टार्गेट आहे. पहिला डाव संपलेला आहे. हाय रे गबरू. अगं बघा. अगं पण काय बघा. हे पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिलवान आला ग पहिलवान आला. माझीच नजर लागली त्याला. पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिलवान आला ग पहिलवान आला. तुषार दाभाडे कुठं असेल संपर्क साधा. पहिला डाव संपलेला आहे. चला आघाडीचे बॅट्समन तुम्हाला विनंती आहे की आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. मेंगडे युवा मंच विरुद्ध डबल वॉरियर्स या दोन संघांमध्ये असणारी मॅच. आणि चला बॅट्समन चला बोला. बॉल आकाश दळवी. आकाश दळवी कुठे असून त्यांनी माहिती संपर्क साधायचा आहे, कारण की बॉल फक्त आता 3च राहिलेला आपल्याकडे. बॉल बॉक्स लागतील तर घेऊन यायचा आहे. आकाश दळवी. चला मैदानामध्ये आपण बघतोय पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 44 झाल्यात. 45 धावेंचा आता टार्गेट असेल. चालू असणारी मॅच डबल ए वॉरियर्स विरुद्ध मेंगडे युवा मंच या दोन संघांमध्ये असणारा सामना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर्स दाखल झालेले आहेत. खेळाडूंसोबत थोडीशी चर्चा आहे. एक खेळाडू आहेत आणि मला वाटतं त्यांच्यासोबत ते रनर घेऊन आलेले आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाची जर तिथे अनुमती असेल तर मात्र तिथे रनर दिला जाईल. तेच पंच आपण पाहतोय त्या प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनना विचारतायत, कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय रनआउट रनर आपण पाहतोय कुठल्या प्रकारच्या खेळाडूंना दिला जात नाही. हे खूप सारे नियम आहे तिथे, परंतु प्रतिस्पर्धी संघाने जर तिथे सहानुभूती दाखवली, प्रतिस्पर्धी संघाने जर तिथे अनुमती दिली तर मात्र तिथे रनर हा ठेवला जाऊ शकतो. अन्यथा ती परवानगी पंच फेटाळून लावतील.
चला कमिटी मेंबर्स आपण सगळेजण बाहेर या, मॅच आपल्याला सुरू करायची आहे. हॅलो. संत कृपा सर्व खेळाडूंनी आपल्या डगआउटच्या त्या दिशेने एक मंडप आहे, ते जाऊन सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. संत कृपाचे खेळाडू त्या सर्व खेळाडूंनी तिकडे झाडाच्या साईडला सर्वांनी उभं राहायचं आहे. सामन्याकडे जाऊयात आपण. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 45 धाव्यांचं आव्हान आहे आणि 45 धाव्यांचं आव्हान नक्कीच आपण पाहतोय ते पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी दाखल इथे होतीये. लवकर ये म्हणलो होतो, आताशी येतोय वय घुसण्या. बस इथं धर. पहिलाच बॉल हरी जाधव याच्यासाठी आणि हरीच्या पाठमधून पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त तडाखा चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय चौकार आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा केलाय. 45 धाव्यांचं आव्हान आहे. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. अकुटप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतलाय. फार मोठी अपील होती, पंचाने अपील इथे फेटाळून लावली आहे. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 4 धावा धापलगावरती आहेत. आर्यनच्या हातामध्ये षटक क्रमांक पहिलं सोपवले हरी जाधव. फार मोठ्या क्रिकेट जरूर या खेळाडूने खेळलंय, परंतु आज एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. पंचासोबत चर्चा आहे. चेतन आपण पाहतो नक्की चर्चा करतायत. गोलंदाजासोबत सिनियर खेळाडू येते आणि या टीम मध्ये आपण पाहिलं तर एक आयकॉन प्लेअर आणि चॉईस कॅप्टन म्हणून देखील असे 2 खेळाडूंची निवड आपण केलेली आहे. आर्यन तयार. पुण्याला ओव्हर द विकेट. अकुटप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला गेले. पंच केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध खेळलेला स्ट्रोक. चेंडू डीप पॉइंट मध्ये खणखणीत चौकार. चार धावा इथे मैदानामध्ये नक्कीच घेतल्या जातील आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आर्यन पुण्याला तयार असतील. ओव्हर द विकेट. याही वेळेस आपण बघतोय मैदानामध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, तिथे चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. कारण माहिती आहे तुम्ही जेवढ्या लवकर मॅचेस संपवता किंवा तुम्ही जसं जास्त चेंडू ठेवून लवकर मॅच पूर्ण करता त्यावेळेस तुमचा नेट रन रेट हा फार महत्वाचा असतो आणि प्रत्येक टीम त्या मानसिकतेने उतरलेली असते. संघाची धावसंख्या 9 धावा. धापलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव मैदानामध्ये आपण बघतोय पुढे आता केला जाईल. किरण आणि हरीश ही जोडी मैदानामध्ये. सकाळी आपण किरणचं वादळ बघितलं, किरण मोरेचं वादळ पाहिलं. स्पर्धेत अर्धशतक त्याच्या बॅटमधून येताना देखील आपण बघितले. मोठे षटकार त्याचे आले. हलक्या तरा षटक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेप मध्ये स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे आली. 1 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक थोडासा आकार बदलतोय. स्कोरबोर्ड वरती 10 धावा. 1 दशक इथे पूर्ण झालंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जरूर इथे मैदानामध्ये केला जाईल. हरीश जाधवच्या पाठमधून 2 चौकार आलेत. आपण चर्चा करतो हरीश जाधव यांची खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा अनुभव त्यांचा देखील आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक स्वतःचा बहुतेक वेगळं ओलय त्यांनी निर्माण केलंय.
सल्लिकाताना स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला हरीश जाधवची मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. उलट स्कोडा नको तो गोडा मला आवडतो बैलगाडा. हे शर्यत एकदा होऊन जाऊ दे, डोळ्यांनी आता साऱ्यांना पाहू दे, आम्हीच घालतो राडा. इथं आम्हीच घालतो राडा. नाही उलट स्कोडा नको तो घोडा, दादा मला आवडतो बैलगाडा. नाही बुलेट स्कोडा नको तो घोडा आवडतो. आता जर आपण पाहिलं गेलं तरी ती विकेट हरीशची मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. अगदी लेट कट मैदानामध्ये बघायला मिळाला. चला बॅट्समन चला. विकेट आली आहे, पहिली विकेट आली हरीश जाधवच्या रूपाने. 45 धावांचा पाठलाग करत असताना 2 चौकार आल्यानंतर मात्र ते सेलिब्रेशन होतं आणि सेलिब्रेशन का होऊ नये. चला चला लवकर मॅच चालू करून घ्यायची आहे फटाफट. गोलंदाजीसाठी आलाय तो गौरव दाभाडे आणि त्याच्या समोर मोठा फलंदाज उभा आहे तो किरण दिघे. कारण की मोठा झटका बसलेला आहे मेंगडे युवा संघाला हारीच्या या स्वरूपामध्ये. बघूया आता सर्व ही जबाबदारी किरणच्या खांद्यावरती सोपवण्यात आलेली आहे. बघू पहिलं षटक घेऊन येतो तो गौरव दाभाडे आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो. पहिला चेंडू किरणसाठी आणि पहिला चेंडू निर्धाव जातोय तो किरणकडनं. निखिल दळवीसाठी सुंदर संधी लाभलेली आहे इथे. बघा आकाश दळवीकडनं प्रत्येक षटकासाठी 200 रुपये आणि प्रथमेश दाभाडेसाठी 200 रुपये असा 400 रुपयाचा पारितोषिक निखिल दळवीसाठी आलेला आहे. बघूया दुसरा चेंडू किरणसाठी. पुन्हा एकदा चेंडू जातो तो उसळ घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा वाईटचा इशारा. चला लवकर टीम मीटिंग करू नका, लवकरात लवकर मॅचेस चालू करायचे आहेत. आजही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. चैतन बोडके कर्णधार पटापट आपल्याला टीम मीटिंग करू नका अजिबात. तुम्हालाही माहिती आहे इथे वातावरण काय चालू आहे. स्पीड अप करा जरा. पुन्हा चेंडू मारा चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसरा झटका बसतोय तो किरणच्या स्वरूपामध्ये. काय बॉलिंग करतोय गौरव दाभाडे आपल्या संघासाठी. माझ्या कोऱ्या आयुष्याचं राणी पहिलं पान तू, एका नजरेत घायाळ करती माझी जान तू. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये नक्कीच विकेट येताना आपल्याला मिळतीये. दाफलकावरती धावा ज्या आहेत गौरव आल्यानंतर मात्र पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. हरीश नवीन बॅटर. हर्ष मैदानामध्ये दाखल इथे झालेला आहे. गौरवचा हा दुसऱ्या षटकाचा स्पेल. दाफलकावरती 11 धावा 45 धावेचे एक मोठा बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला. षटकाच्या कव्हर मध्ये चेतन आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. सिंगल घेतली जाईल. एका धावेवरती समाधान. स्ट्राईक वरती जर आपण पाहिले गेले तर निखिल दळवी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत.
गोलंदाज तयार फॉर द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय. षटकचा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करताय. चेतन पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि निखिल साठी प्राइज आले. आता जर निखिलच्या प्रत्येक षटकारासाठी प्राइज आहे. आकाश दळवी आणि प्रथमेश दाभाडे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये, म्हणजे 1000 रुपये ना. आता 2 बोट केली म्हणून 200 रुपयाचा प्राइज आहे. मला आकाश सांगत असेल की माझ्या विरोधात जरी प्राइज लावले परंतु मी तुझ्यावर प्राइज लावणार आहे. आताच एकच धाव इथे मिळणार आहे. स्कोरबोर्ड वरती धाफलक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. धाफलकावरती 13 धावा. गौरव पुढे बघायचं मैदानामध्ये तयार असेल. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना थोडीशी शांतता, थोडस चर्चा सुरू होती. बॅट इथे मात्र बदलली जातीये. यानंतर खेळपट्टीवरती आपण आपले जे कमिटी असतील, मेंबर्स असतील, त्यांना विनंती आपण खेळपट्टीवरती मार्किंग करून घ्यायचे. गौरव पुढे तयार असतील. गौरव दाभाडे गोलंदाजीसाठी ओर द विकेट. यावेळेस पाऊस होता या चेंडूमध्ये. उसळी घेणारा चेंडू. नो बॉलचा इशारा मात्र नक्कीच मुख्य पंचाने कळवलाय. अतिरिक्त धावी त्या मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. स्कोरबोर्ड वरती 14 धावा आहेत. फ्री टॉन निखिल साठी जर आपण पाहिलं तर नक्कीच प्राइज इथे लागलेले प्रथमेश दाभाडे आणि त्याचबरोबर आकाश कडून की प्रत्येक षटकारासाठी निखिलच्या 200 रुपयाचं प्राइज आहे. मोठा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र थोडीशी आकार बदलतीये. स्कोरबोर्ड वरती आपण जाऊयात. 15 धावा धाफलकावरती आहेत. गौरव तयार. स्ट्राइक ऑन हर्ष. मोठा फटका खेळायचा होता. फिंगर रोल केले. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदल. बॅट आणि मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. धाफलकावरती 15 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. समीकरण आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आपण पाहतोय मध्ये आता असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचा चेंडू कोणाच्या हातामध्ये टोपवला जाणार हे देखील मैदानामध्ये बघायचं आहे. 10च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं असेल. मेंगडे युवा मंच विरुद्ध AA वॉरियर्स या 2 टीम मध्ये असणारी मॅच. एक चांगली मॅच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व हुंडारे आता मात्र यावेळेस गोलंदाजीसाठी आलेत. चेंडू शिल्लक आहे. 30 धावा जिंकण्यासाठी मात्र अजूनही बनवायचे. निखिल दळवी स्ट्राइक ऑन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळेस बॉल खेचलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे गुंबल होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा घेतल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी इथे नकार होता. 2 धावांच्या मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकणारे. स्कोरबोर्डवरती 17 धावा आहेत. अजून 17 चेंडू शिल्लक. 28 धाव्यांची जी गरज आहे.
मोठा स्ट्रोक यावेळेस डिपॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बघायचा खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूची फेकी झाली परंतु 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या सोळा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत मोठा फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेतन थोडेसे बीट होत आहेत आणि पाता चेंडू सीमारेषेच्या जवळ तिथे अडवलेल्या चेंडूला चांगला एफर्ट तिसऱ्या धावेची मागणी होती पण झड होताना पाहायला मिळतीये 3 धावा यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत चला लवकर चालू करा मॅच चला लवकर स्पीडअप घ्यायचा आहे विनोद मुसळे कुठं असत त्यांनी संपर्क साधायचा आहे माईकशी विनोद मुसळे पुन्हा एकदा चेंडू उत्कृष्ट असा स्ट्रोक मारलेला आहे ते दोन धावा पूर्ण चेंडूवरती टीमचा स्कोअर होत आहे तो 22 धावा 24 धावा या षटकातले काही शिल्लक चेंडू 14 बॉल आणि 21 धावांची गरज आहे मेंगडे युवा मन संघाला चौदा बॉल आणि 21 धावा डॉट चेंडू तेरा चेंडू आणि 21 धावांची गरज उत्कृष्टाचा फाटका जात आहे दिशेने उत्कृष्टाची फिल्डिंग करतोय तो फिल्डर ओव्हरची समाप्ती 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ते मेंगडे युवा संघाला जिंकण्यासाठी कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला जर आपल्या टीमला वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथा षटक घेऊन आलेला तो गौरव स्वतः कर्णधार आपल्या संघाचा 12 चेंडू 20 धावांची गरज 10च्या सरासरीने चालावे लागेल ते मेंगडे युवा संघाला कारण की हरीश जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत एक हाती किल्ला लढवत होता आपल्या संघासाठी परंतु जिथे हरीचा विकेट मिळाला तिथून संकटात सापडला तो मेंगडे युवा संघ परंतु क्रिकेट हा निश्चितीने भरलेला खेळ पाहायला मिळतोय 12 चेंडू 20 धावा प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज असेल कुठेतरी पावसामध्ये सामना पाहायला मिळतोय आपल्याला मेंगडे युवा मंच वर्सेस AA वॉरियर्स गौरव हर्ष निखिल दळवी आणि हर्ष बोडके फलंदाजीसाठी पाहायला मिळतात स्ट्राईकला तो हर्ष नॉन स्ट्राईकला निखिल
समोर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो गौरव. आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो हर्षांचा. कव्हरच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या 1 वाढते. धाव संख्या झालेली ती 26. 2 गडी बाद 26 अशी अवस्था आहे ती मेंगडे युवमन संघाची. आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील निखिलला, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतोय गौरव. अनुभवाने भरलेला हा गोलंदाज. स्लोअरचा मारा, परंतु पट्ट्यात आला तर कार्यक्रम फिक्स. हिरव्या हिरव्या बाबळीचा पिवळा पिवळा पाला. निखिलने षटकार मारला. झुकेगा नाही साला. ठोक डीजे. आणि या षटकारासाठी आकाश दळवी आणि प्रथमेश दाभाडे यांच्याकडून 200 रुपयाचं प्रत्येकी पारितोषिक आलेलं आहे. टोटल झाले 400 रुपये. 400 रुपये जमा झालेत. सामना झाल्याच्या नंतर घेऊन जायचंय. खरोखरच बक्षीस लावलं त्यामुळे हुरूप आला या फलंदाजाला आणि कुठेतरी षटकार मारून दाखवला. परंतु आता मात्र कमबॅक करतोय तो गौरव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कुठेतरी सोपं असं आव्हान झालंय ते मेंगडे युवमन संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. आलेला वेळ आणि आलेला काळ सांगू शकतो. कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा रायगड वॉरियर्स आणि दुर्गेश्वर स्ट्रायकर या संघामध्ये जी चुरस झाली होती तिथे 12 चेंडू 14 धावांची गरज होती, परंतु 12 चेंडू 14 धावा करता आल्या नाही त्या रायगड वॉरियर संघाला. तसाच सामना पाहायला मिळतो मैदानामध्ये चालू असलेला AA वॉरियर्स वर्सेस मेंगडे युवमन्स या दोन संघांमध्ये चुरशीची लढत. आता मात्र स्ट्राईकला आला तो हर्ष. स्ट्राईकला हर्ष, नॉन स्ट्राईकला तो निखिल. आता मात्र उंचावरून मारायचा फटका पाहायला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपलाय. आता मात्र कमबॅक करतोय तो AA वॉरियर संघ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. कुठेतरी निखिल स्ट्राईकला आला आणि कमबॅक करतो तो गौरव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कसा चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिमणा तू माझी जीव. कसा चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिमणा तू माझी जीव. कसा चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिमणा तू माझी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे प्रथमेश ढाकोळ. धाव संख्या झालेली ती 33. 3 गडी बाद 33. आता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती मेंगडे युवमन संघाला. कुठेतरी प्रथमेशला आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घ्यावी लागेल. 7 चेंडू 12 धावा. सोपं असं आव्हान, परंतु आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न. चेंडू खाली, खेळाडू आणि हा झेल सुटलाय. कुठेतरी तू मय करता करता या 2 धावा पूर्ण केल्या त्या प्रथमेशाने. वैयक्तिक खातं खोलतोय. 2 धाव्यांवर खेळतोय तो प्रथमेश आणि धाव संख्या झालेली ती 35. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला स्पीडअप करायचंय. कुठेतरी सोपं असं आव्हान झालं ते मेंगडे युवमन संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं? कारण की आलेला वेळ आणि आलेला काळ सांगू शकतो की कोणता संघ हा विजयी होऊ शकतो. कुठेतरी प्रथमेशचा झेल पकडता आला असता. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज असेल ती मेंगडे युवमन संघाला, परंतु
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय आर्यन ओवाळ. कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, परंतु निखिल अजूनपर्यंत तट धरून बसलाय मैदानामध्ये. एक षटकार पाहायला मिळाला त्याच्या फलंदाजीमधून, परंतु कुठेतरी रोहनला थांबावं लागले. सोपं असं आव्हान. 6 चेंडू 10 धावा. कुठेतरी एक मोठा फटका. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते निखिल आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय तो रोहन आणि सुरेख फलंदाजी करतोय निखिल आपल्या संघासाठी आणि तेवढीच साथ देतोय तो प्रथमेश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली प्रथमेश आणि निखिल यांच्यामध्ये. 2 धावा पहिल्या चेंडूवर काढल्यात. आता मात्र सोपं असं आव्हान ठरतंय. 5 चेंडू आणि 8 धावा. कोणता संघ विजय होतोय प्रत्येकाचं लक्ष लागलंय. बारपे गावचे सामाजिक कार्यकर्ते हबप नितूभाऊ सोनार आणि बारपे गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कदम इथे उपस्थित आहेत. तरी आयोजकांकडून त्यांचे सहर्ष स्वागत. उमेश लोहेकर तसेच त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आता मात्र कमबॅक करतोय तो रोहन. निर्धाव चेंडू काढतोय. कुठेतरी कठीण असं आव्हान ठरलं ते आता मेंगडे युवमान संघाच्या बाजूने. 4 चेंडू 8 धावा. कुठेतरी मोठा बिगिट करावा लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो रोहन आपल्या गोलंदाजीवर. आता मात्र संकटात सापडलाय तो मेंगडे युवमान संघ. प्रथमेश काहीतरी कानमंत्र देण्यासाठी आलेला आहे निखिलला. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायचे. 2-2 धावा काढायच्या होत्या प्रत्येक चेंडू मागे, परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू काढल्यामुळे संकटात सापडतो तो मेंगडे युवमान संघ. 3 चेंडू 8 धावा. कुठेतरी बिगिट करावा लागेल निखिलला. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पुरेपूर फायदा उचलतोय का, परंतु एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश यांची आणि थर्ड अंपायर केलाय. सुंदर डाय मारली ती प्रथमेश यांनी आणि आपल्या संघासाठी झोकून दिलं. आणि हा फलंदाज बाद होतोय. थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज बाद. आता मात्र कुठेतरी संकटात सापडतो. 7 धाव्यांची गरज असेल मेंगडे युवमान संघाला. 2 चेंडू 7 धावा. कुठेतरी आता मात्र निखिलला एक मोठा फटका मारावा लागेल. दोन चेंडू 7 धावा. सगळ्यांचं लक्ष लागलं या सामन्याकडे. पाहायला कोणता संघ विजय होतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय रोशन. फुलटॉस चेंडू
नो घोषित केलाय पंचांनी. कुठेतरी विमर मिळतो या संघाला आणि कुठेतरी पावसामुळे कुठेतरी आउटफील्ड खराब झाले, त्यामुळे थर्ड अंपायर देतात. पुन्हा एकदा कुठेतरी रोमांचक सामना पाहायला मिळतो. 2 चेंडू 7 धावा असताना हा गोलंदाजाने खराब चेंडू टाकला नो, आणि तिथे 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावाचा प्रयत्न करत होते, परंतु रनआउटचा डिसिजन पाहायचा आहे थर्ड अंपायर कडे. नोचा पण चेक करायचा सर. कुठेतरी कठीण असं आव्हान होतं मेंगडे योमान संघाच्या बाजूने, परंतु या गोलंदाजाने हा खराब चेंडू टाकल्यामुळे कुठेतरी संकटात सापडतोय का डबल ए वॉरियर संघ. बॉल नो आहे. प्लेयर सेफ आहे आणि बॉल नो बॉल. पंच धावा किती काढला? 3 ना. नो प्लस 3 अशा 4 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. 2 चेंडू 3 धावा. कुठे 2 चेंडू 7 धावा पाहिजे होत्या, परंतु हा खराब चेंडू पडल्यामुळे कुठेतरी 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या त्या मेंगडे योमन संघाला. कुठेतरी मेंगडे योमन संघाच्या बाजूने झुकतोय की काय हा सामना, परंतु गोलंदाज कमबॅक करण्यासाठी माहीर आहे. धाव संख्या झाली ती 42. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा पावसाचा आता मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र बाद होतोय, कोणतीही रन नाहीये. आता मात्र 1 चेंडू 3 धावा. जर 1 चेंडू 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी कमबॅक करतोय तो गोलंदाज रोहन. काय चुरशीची लढत पाहायला मिळते. एक चेंडू 3 धावा. तर 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर. जर मोठा फटका मारला तर मेंगडे योमन संघ हा विजय होऊ शकतो, आणि जर हा निर्धाव चेंडू काढला तर डबल ए वॉरियर संघ हा विजयी होऊ शकतो. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलाय तो स्ट्राईकला तो निखिल. 14 चेंडू 22 धावांवर खेळतोय. आता मात्र रोहन 1 चेंडू 3 धावा. सुरेख फटका पाहायला मिळतो. 1 धावता पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कुठेतरी तू माय करता करता हा फलंदाज बाद झालाय आणि डबल वॉरियर संघ हा विजयी होतोय. खरोखरच तिथे 2 धावा होत्या.
कुठेतरी सोपं असं आव्हान झालेलं, परंतु कुठेतरी रनिंग कमी पडली निखिलची आणि हा डबल ए वॉरियर संघ विजय होतोय. पहिला विजय मिळाला त्यांना. चला पुढची मॅच पाहायला मिळेल आता. MM योद्धा आणि रायगड वॉरियर्स या पुढील होणारा सामना. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय आणि जे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.